भाजप अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे संरक्षण मंत्री होण्याची शक्यता आहे। अमित शहा हे गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्ह आहेत। या मंत्रिमंडळात अमित शहा यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद देण्याचे संकेत आहेत। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मध्ये आता अमित शहा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरिता, अमित शहा यांच्याकडे संरक्षण मंत्री दिलं जात आहे अशी बातमी येते, काय अधिक माहिती आहे? असं समोर येत आहे की सध्या जरी राज्यसभेवर अमित शहा निवडून जाणार ही जरी पाऊल भाजपाने उचललं असलं तरी ह्याच्या पाठीमागे सुद्धा पडद्यामागे सुद्धा अनेक गोष्टी काम करत आहेत आणि ह्यामध्ये सगळ्यात समोर आहे ती म्हणजे संघाची इच्छा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे की अमित शहा यांनी कुठेतरी राष्ट्रीय पॉलिसी मेकिंग मध्ये सुद्धा यावं। सध्या ते पक्षाच्या पॉलिसी मेकिंग मध्ये अगदी नंबर 2 वर जरी असले नरेंद्र मोदी यांच्या नंतर तरी त्यांनी कॅबिनेटमध्ये यावं अशी एक इच्छा व्यक्त केली जाते आहे। आणि त्याचबरोबर सध्या मोदींच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जागा निर्माण होते आहे। हे आपण बघितलं, पर्रिकर गेल्यापासून रक्षा मंत्री पद हे जरी अरुण जेटलींकडे दिलं असलं तरी ते खऱ्या अर्थानं भरलं असं म्हटलं जात नाहीये। त्याचमुळे कोणीतरी दुसरं शेवटच्या म्हणजे जनरल इलेक्शन्सच्या आधी जी काही शेवटचं रिशफल होणार त्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असं म्हटलं जात आहे। स्मृती इराणींना सुद्धा ऍडिशनल भार आपण दिलेला आहे व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीनंतर। त्याचबरोबर दवे यांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपण बघतो आहोत की एक उमेदवार कॅबिनेटमधला अजून कमी झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन लोक येणार हे माहिती होतं, मात्र ही नवीन व्यक्ती अमित शहा असावी असं संघाचं म्हणणं आहे। त्यांच्याकडे गृहमंत्रीपद किंवा त्याचबरोबर रक्षा मंत्रीपद यापैकी एखादं महत्वाचं पद दिलं जावं, म्हणजे कुठेतरी त्यांचा जो नंबर 2 पोझिशन आता आहे तीच तशीच्या तशी कायम राहते। हा एक त्यामागचा भाग आहे। मात्र हा मानणारा जरी एक मोठा वर्ग असला आणि त्यासाठीच हे राज्यसभेचं पाऊल उचललं आहे असं जरी एका गटाचं सांगणं असलं तरी स्वतः अमित शहा यांची सध्याची जी काही भाजपामधली देशातली जी काही पोझिशन आहे, म्हणजे कुठलेही निर्णय घ्यायचे तर आपण बघतो की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पलीकडे फारसं पक्षामध्ये पाहिल्या जात नाही आणि त्यामुळे त्याची फक्त अंमलबजावणी ही लोकांना इतर मंत्र्यांना करावी लागते अशी स्थिती सगळीकडे असताना अमित शहा हे पद देऊन द्यायला आणि कॅबिनेटमधला एक मंत्री व्हायला कितपत तयार राहतील हे खरं तर माहिती नाही। जर का भाजपाच्या अध्यक्षांचा इतिहास आपण बघितला तर नितीन गडकरी हे अध्यक्ष असताना संसदेत नव्हते, त्यांचं अध्यक्षपद सोडल्यानंतर ते संसदेत आलेले आहे। राजनाथ सिंग हे जेव्हा आपल्या पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष होते तेव्हा ते सुद्धा संसदेत नव्हते। त्यामुळे असा काही पायंडा नाहीये की जो अध्यक्ष आहे त्याला संसदेत असणं हे गरजेचंच आहे। त्याचबरोबर भाजपामध्ये एक अलिखित रूल असा सुद्धा आहे की एका पदावर एक व्यक्ती पाहिजे, त्याला दुसरं पद नको। त्यामुळे हाच नियम जर का अमित शहा यांना लागू करायचा असेल तर त्यांना मग पक्षाचा अध्यक्षपद हे सोडावं लागेल। मात्र आपल्याला माहिती आहे की अमित शहा यांच्यासाठी इतरांसाठी जे नियम आहेत ते लागू होत नाही भाजपामध्ये। त्यामुळे पुढं आता या राज्यसभेच्या नंतर काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील। संघाचा सुद्धा एक दबाव भाजपावर बनतो आहे, मात्र त्या दबावाला नरेंद्र मोदी अमित शहा हे बळी पडतील का हे बघावं लागेल। निश्चितच सरिता, तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।